लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्याला नंदिनीच्या प्रेग्नन्सीवर संशय आलेला असतो आणि ती काव्याला प्रश्न विचारते, ताई तुझे मिसकॅरेज तर झाली नाही ना? आणि तेव्हा नंदिनी ही अतिशय गोंधळून जाते आणि काव्य ही नंदिनीच्या पोटाला हात लावणार तेव्हा नंदिनी ही काव्याचा हात पकडते आणि ती काव्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि बोलते, काव्या मी तुझी शपथ घेऊन सांगते माझं मिसकॅरेज त्या रोडवर झालंच नाही. आणि तेव्हा काव्य देखील विचारांमध्ये पडलेली असते. त्यानंतर आपण पाहतो काव्य ही पार्थला बोलते, पार्थ नंदिनी ताईने मला तिच्या पोटाला हात लावू दिला नाही, तिने माझा हात पकडला. नक्कीच नंदिनी ताई माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. तर तिकडे आपण पाहतो नंदिनी ही जीवाला बोलते, जीवा मला वाटते काव्याला आता माझ्यावर संशय आलेला आहे आणि जर तिच्या मनामध्ये संशय आला असेल तर मग ती संशयाच्या मुळापर्यंत पोचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि जर तिला मी प्रेग्नंट नाही असे समजले तर असा विचार करून दोघेही अतिशय घाबरतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही प्रेग्नंट नाही हे सत्य काव्य व पार्थला समजणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.